बघितले भजन रसिक प्रत्येक या क्षेत्रामध्ये बघितले आम्ही हौशे नवसे गवशे कोण हौशेने येतो कोण नवसाला येतो कोणतरी काहीतरी भेटलं म्हणून येतो पण आज एक असा भजन रसिक मी या ठिकाणी बघतोय की खरोखर अगदी त्यांचं नाव घेतलं तरी अगदी डोळ्यातून पाणी येत असलं कारण एक महिला माझ्या समोर बसली माझी मावशीसारखी आज आमचा ताना मुलगा त्याला घेऊन ती भजनाला आली केवढं मुलं आहे बघणार ते एवढं ताना मूल घेऊन ती भजनाला आल्या आज कुठली बाई एवढ्या लवकर येतो सांगा नाही का आणि हे खरोखर तुमच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो माझ्याकडे द्यायला काय नाही पण या ठिकाणी जे मला मंडळाने मानाचं वस्त्र दिले ते मी तुमच्या भावाला द्यायची माझी इच्छा आहे तर चालेल का तुम्हाला चालेल ना तेवढं फक्त 2 मिनिटं कारण असं आम्ही खूप भजन रसिक बघितलं पण असं एवढ्या लहान वयात कोण आलेलं मी अजूनपर्यंत बघितलं नाही फक्त तेवढी एक माझी एक इच्छा आहे आमच्या दोन्ही बुवांच्या वतीने या ठिकाणी मी ते तुमच्या समोर पोहोचवतो एकदा जोरदारच्या आमच्या नूतन बालकाच्या आणि ही आमच्या भजनासाठी येणं खूप गरजेचं आहे कारण भजन आम्ही म्हणतो ना भजन आमच्या इकडे गेलेलं किंवा भजनाची व्याख्या बदलली किंवा भजन जरा वेगळ्याच वळणावर आहे पण असे जर प्रत्येक आईने जर ठरवलं तर आताची परिस्थिती अशी आहे आमच्या मुलांना भजनाला पाठवत नाही मुलांना सुद्धा या ठिकाणी खूप बरं वाटतं तुमची लहान मुलं आहेत व्हिडिओ करतात आमचं ही मुलं ही पिढी भजनाला येतच नाही कारण ह्यांचा आता विषय की मोबाईलचा विषय आणि त्याप्रमाणे आई वडिलांच्या मुंबईसारख्या ठिकाणी भजनाला तर कधी बसतच नाही फक्त रेकॉर्ड डान्स असेल तर आई वडील अगदी त्याला पाठवत असतात पण ही पिढी येत नाही खरोखर या ठिकाणी येऊन बरं वाटलं आणि असेच भजन रसिक भगवंताच्या चरणी अशी मी विनंती करेन की असे भजन रसिक आमच्यासाठी पाठवत जा जेणेकरून हे भजन हे माध्यम आमचं नाहीये आम्ही फक्त चालक आहोत आम्ही फक्त चालक आहे मालक तो वरती भगवंत बसलेला आहे संतांचा जो वारसा आहे तो आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय पंचरत्नाने दिलेला वारसा आहे तो आम्ही चालवण्याचा प्रयत्न करतोय बाकी एवढं काय नाही या ठिकाणी अतिशय सुंदर भजन बुवाने सुरुवात केलेली आहे बुवाने फक्त